हॅलो, हाय, नमस्कार फ्रेंड्स. तर हा व्लॉग आहे कालचा. काल सकाळीच मला मयुरीचा कॉल आला की आपल्याला नादब्रह्माला जायचं आहे. तर नादब्रह्माला कशासाठी, तर नादब्रह्माची फ्रँचायझी घेतलेली आहे मयुरी मंगेशने रिसेंटली. सो तिथे काही शूट करायचा होता. मग मी खाली उतरले, मग मी क्रॉस फिंगर्स करून खाली उतरले. म्हटलं प्लीज पाणी नसू देत. आणि इतका जोराचा पाऊस सकाळी झाला होता ना, त्याने पूर्ण ओलं होतं, पण तरीही इतकं छान कडक असं ऊन पडलं होतं. तेवढ्यात मयुरी मंगेश आले. मी थोड्या वेळ उन्हात बसले. ते आल्यानंतर आम्ही गाडीमध्ये लगेच त्यांच्या फ्रँचायझीवरती गेलो. आणि मी गेल्यानंतर मी सर्वात पहिले नाश्ता केला, कारण मला खूप जास्त भूक लागली होती. आणि नादब्रह्माला आलो, इडली खाणार नाही असं होणारच नाही. मी आज वेगळी इडली ट्राय केली छान. आणि त्याच्यानंतर एकच नाही तर इतके सगळ्या प्रकारच्या डिशेस माझ्यासमोर होत्या. छान असा शूट झाला. शूट होऊन आम्ही आणि मयुरी रिटर्न घरी निघालो. आणि पाऊस असा झिमझिम पावसाची सरी चालू होत्या. आणि पावसाळ्यामध्ये इतकं सुंदर वातावरण होऊन जातं ना आमच्याकडं, खूप छान वाटतं स्कूटीवरती वगैरे फिरायला. मग मयुरीने मला ड्रॉप केलं. मयुरी तिची घरी निघून गेली. त्याच्यानंतर मी वरती आले. वरती आल्यानंतर दुपारी ओजस्वीला आणलं. आणि एक माझा व्लॉग शूट करणं चालू होता, तेवढ्यात ओजस्वी आली. ओजस्वी म्हणली मम्मा तुझ्यासाठी सरप्राईज आहे. आणि गुरुपौर्णिमेसाठी ओजस्वीने अक्षरशः माझ्यासाठी केक ऑर्डर केला होता. आणि इतका छान केक होता ना तो, नो क्रीम नथिंग, एकदम हेल्दी असा केक तिने बोलवला होता. मग आम्ही छान केक कट केला. तिने मला केक खाऊ घातला. आणि याच्या पुढे ओजस्वीने व्लॉग शूट केला आहे, तर तुम्ही नीट ऐका. हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आज काय माहिती आहे? काय? येस फ्रेंड्स, आज आहे गुरुपौर्णिमा. तर तुम्हाला माहिती आहे का मी मम्मीला काय सरप्राईज दिला आज? मी मम्मीसाठी एक केक आणला होता. आणि आमच्या घरी ना म्हणजे फलेवलोस होते. ओजस्वीला छान अशी आवड आहे व्लॉग शूट करण्याची. ती मध्ये व्लॉग शूट करत असते. आणि आज माझा व्लॉग चालू होता, मग त्याच्यामध्ये तिची इच्छा झाली, मग तिने तिचा व्लॉग शूट करणं स्टार्ट केलं. ती फार गोडुली अशी बोलत असते. सरप्राईज पप्पांना काही दिलं कमेंट करून सांगा. टीचर्सला काही स्कूलमध्ये फ्लावर वगैरे दिलं कमेंट करून सांगा. आत्ताच मी शाळेतून आली. आणि सी आणि इकडे मी मागे केक गरम करायला ठेवला होता, तर ती कॅमेरा घेऊन माझ्याकडे आली. जेवण करणार? मी आत्ताच शाळेतून आली आहे म्हणून. मम्मा थोड्या वेळाने. हा ठीक 5 to 10 minutes. ओके. हा ठीक. नो मी केक खेळणार. तर चला आता आपण सोफ्यावर बसू थोडं. आणि गाईज तुम्ही बघू शकता, मी जेव्हा पण म्हणजे तुम्ही हे नोटीस केलं असेल की तू जेव्हा बोलते तेव्हा एवढे आवाज कुठून येतात बघा. जेव्हा मी माझा व्लॉग स्टार्ट केला होता तेव्हापासून हे काम चालू आहे. बेडिंगचं त्याच्या आधीपासून चालू आहे. म्हणजे किती दिवस वर्ष झाले याला. तुम्ही सांगा एवढा द्यायचं असतं का वेळ? जेव्हा मी राहायला आलो होतो तेव्हा ती फर्स्ट फ्लोअरच बनणं चालू होतं. आता 14 फ्लोअर वगैरे सगळं झालंय. आता गॅलरीज बनवणं चालू आहे, म्हणजे खिडक्या मध्यातला असतं ना तशावाला. मला तर आमच्यापेक्षा थोडंसं मोठं वाटतंय, पण ठीक आहे बघूया. फुल मम्मीने केक गरम करून आणला आहे. फ्रेंड्स थांबा, मी तुम्हाला पण टेस्ट करते. ओह माय गॉड. आणि इकडे ओजस्वीने छान असा केक ट्राय केला. त्यानंतर मी आणि प्रिया आम्ही बाहेर गेलो होतो. मग तिथे इशू अशी नेम प्लेटसोबत खेळत होती आणि मस्ती करायला लागली. इशू फार जशी मोठी होती तशी खूप बदमाश होत चालली. आणि रात्रीला ओजस्वी तिच्या टीचरची मिमिक करायला लागली. मग मी तिचा लपून व्हिडिओ काढला आणि ती फार छान इंग्लिश बोलायला लागली आता. सो माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि सबस्क्राईब शेअर करायला बिलकुलच विसरू नका. ओके, बाय बाय.